तर आज आपण सोले भात कसा करायचा ते बघणार आहोत। ओल्या तुरीच्या शेंगांच्या दाण्यांना विदर्भात सोले म्हणतात। यासाठी 1 वाटी तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून तसंच ठेवलेलं आहे। भात करण्याकरिता गंजामध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। इथे मी बेसिक खडे मसाले घेतलेले आहे। 1 चमचा जिरे, थोडीशी मोहरी आणि कसुरी मेथी आहे। कसुरी मेथीच्या जागेवर तुम्ही मेथी दाणे सुद्धा घालू शकता। तेल गरम झाल्यावर खमंग फोडणी करून घ्यायची। 1 चमचा आला लसूण पेस्ट, थोडेसे कढीपत्त्याचे पानं, 1 छोटी वाटी भाजलेलं सुकं खोबरं आहे। हे थोड्या वेळ परतल्यावर आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवडीनुसार काळा मसाला, आवडीनुसार तिखट आणि इथे मी 1 वाटी तुरीचे दाणे म्हणजे सोले घेतलेले आहे। स्वच्छ धुवून यामध्ये घालायचे आहेत। हे थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे। बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करून यामध्ये घातलेले आहे। हे थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे। यावर झाकण ठेवून 1 वाफ आणायची। गावरानी टोमॅटोच्या फोडी करून घातलेल्या आहे आणि जे धुवून घेतलेले तांदूळ आहे ते सुद्धा या स्टेजवर घालून घ्यायचे। हे चांगल्यापैकी मिक्स करून तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। इथे मी गरम पाणी वापरलं आहे। मसाले भाताकरिता गरम पाण्याचाच वापर करायचा। वरून चवीनुसार मीठ आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवून उकळी आल्यावर थोडा वेळ पाणी आटू द्यायचं आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम अगदी लो करून झाकण ठेवून भात पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा। मध्ये एकदा ढवळून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा। भात पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करून 15 मिनिटे तसाच राहू द्यायचा, म्हणजे तो त्याच्या वाफेवर छान शिजला जातो। 15 मिनिटानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर वरून तुम्ही घालू शकता आणि इथे आपला मस्त गरमागरम सोले भात तयार आहे। कढी बरोबर खायला खूप मस्त लागतो। तर या हिवाळ्यात तुरीच्या सीझन मध्ये नक्की ट्राय करून बघा। कसा झाला कमेंट्स मध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।